अमरावती शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अमरावती शहर गुन्हे शाखेनं एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय। मुंबईहून अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन पावडरचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे। तर आता एमडी विरोधात गुन्हे शाखेनं मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा देत आरोपीची थेट मालमत्ताच जप्त करण्याचा निर्णय घेतलाय। अमरावतीत एमडी माफियांना मकोकाचा दणका। मुंबईतून एमडी ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या। थेट मालमत्ता होणार जप्त। 17 महिन्यात गुन्हे शाखेच्या 24 कारवाया। अमरावती शहरात अंमली पदार्थाचं जाळं विणणाऱ्या एमडी माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला ॲक्शन मोडमध्ये आले। या माफियांना अटक करून न थांबता आता गुन्हेगारांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। एमडी ड्रग्ज बाहेरील पुरवठादारासह आरोपीवर थेट मकोका कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे। जे आरोपी वारंवार अंमली पदार्थ विरोधी कायद्याचं उल्लंघन करत आहेत त्यांना जरब बसवण्यासाठी पोलिसांनी नवा पवित्रा घेतलाय। या प्रकरणातील आरोपी आणि नातेवाईकांच्या नावावर असलेली स्थावर आणि जंगल मालमत्तेची माहिती सहनिबंधक कार्यालय, मनपा आणि तहसीलदाराकडून मागवण्यात आली आहे। आरटीओ विभागाकडून देखील त्यांच्या वाहनाची माहिती घेतली जात आहे। आरोपींच्या बँक खात्यांची कसून चौकशी सुरू आहे। एकदा का मालमत्तेची पूर्ण माहिती हाती आली की कायद्यानुसार ही सर्व संपत्ती जप्त केली जाणार आहे। बऱ्याच आरोपींची नावे हे वारंवार यामध्ये आलेले आहेत। अशा आरोपींवर आम्हाला कायदेशीर आणखी काय कडक प्रतिबंधात्मक कारवाई करता येते याचा अभ्यास आम्ही करत आहोत आणि लवकरच यांच्यावर आम्ही मोक्का, पीट-एनडीपीएस इत्यादी असे प्रतिबंधात्मक कारवाई जे प्रचलित कायदे आहेत याप्रमाणे कारवाई करून शहरातून पूर्णतः एमडी हा ड्रग्ज समूळ नायनाट झाला पाहिजे हा निश्चय आम्ही केला आहे। या रॅकेटचं जाळं राजस्थानपर्यंत पसरलं असून या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचं मोठं नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमरावती शहरातील ड्रग्ज कायमचं संपवण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेनं व्यापक मोहीम हाती घेतली। शहरात जी एमडी विक्री होते किंवा बाळगून खरेदी करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचली जाते यावर आम्ही धडक कारवाई सुरू आहे। 1 जानेवारी 2026 ते आज रोजीपर्यंत सुमारे 7 केसेस दाखल केल्या आहेत। या 7 केसेसमध्ये आम्ही 2 किलो 358 ग्राम अशी एमडी जप्त केलेली आहे। याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत ही 3 ते 3.5 करोडच्या घरात आहे। अलीकडे 2 वर्षांपासून एमडी ड्रग्जच्या व्यसनात अमरावतीकर अडकले। नागपूर नंतर अमरावतीमध्ये सर्रास एमडीच्या कारवाया होत असल्यानं अमरावतीमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मात्र अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या कडक भूमिका आणि निर्णयानं शहरातील एमडी कायमचे नष्ट करण्याच्या उद्देशानं शहर पोलिसांचं पाऊल आगामी काळात यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।